नमस्कार मित्रांनो, आज आपलं स्वागत आहे। आज आपण शाही भाजी बनवणार आहोत। पण जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू। आज आपण बघणार आहे शाही भाजी कशी करायची ती। तर त्यासाठी मी हे बघा, आता एक गड्डी पालकाची घेतलेली आहे, मेथी घेतलेली आहे थोडीशी, हा आंबट चुका घेतलेला आहे, म्हणजे हे अर्धी वाटीपेक्षाही कमी, हे अर्धी वाटी आंबट चुका, आणि शापू घेतलेली आहे, ती सुद्धा मेथी जेवढी घेतलेली आहे तेवढीच शापू घेतलेली आहे। आता ह्या सर्व भाज्या आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायच्यात आणि स्वच्छ धुवून घ्यायच्यात। हे बघा, आता ही मी अर्ध्या वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, ही मी 5 ते 6 तास भिजत घातली होती। त्यामुळे आता म्हणजे ती कुकर मध्ये कसं होतं, भिजल्यामुळे पटकन शिजते। हे बघा, आता आपल्याला ही डाळ आणि ह्या सर्व भाज्या ह्या बारीक चिरून कुकर मध्ये एकत्र शिजवून घ्यायच्यात। हे बघा, आता कुकर मध्ये मी डाळ हे केलेली आहे, टाकलेली आहे, आणि 1 तांब्या पाणी वतलेलं आहे मी शिजवायला। हे बघा, आता हे मी भाज्या पण सगळ्या चिरलेल्या आहेत, स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला ही डाळ आणि ह्या भाज्या एकत्र शिजवून घ्यायच्यात। हे बघा, हे सगळं आता आपल्याला एकत्र शिजवून घ्यायचंय। हे बघा, आता ह्याच्या शाही भाजी बरोबर आहे ना, हा कांदा पुलाव पण असा वेगळा केला जातो। तर त्यासाठी मी हे 2 पेले जिरा राईस तांदूळ घेतलेले आहे, ते स्वच्छ धुतलेले आहे। आता हे बघा, आता चिमूटभर मिरची पावडर घेतलेली आहे, 4 मिऱ्या घेतलेल्या आहेत, आणि हे तमालपत्र घेतलेले आहेत 3। थोडासा टमाटा घ्यायचा, म्हणजे 1 टमाटा बारका छोटा आहे ना तो घ्यायचा, आणि हे 2 कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे, स्लाइस करून घेतलेले आहेत असे पातळ। हे बघा, पातेलं घेतलंय, त्यात तेल घालायचंय 2 चमचे। हे बघा, आता त्याच्यामध्ये आपण स्लाइस केलेला कांदा आहे ना, तो असा छान गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। हे बघा, आता मी त्याच्यामध्ये ती तुम्हाला मिरी दाखवली होती, तमालपत्र, मिरची पावडर, टमाटा, आता हे सगळं मी परतून घेतलेलं आहे तेलामध्ये। मिरची पावडर पण आता मी टाकलेली आहे बघा, आता ती पण मी ह्याच्यामध्ये परतून घेणार आहे। हे बघा, आता हे ना त्याच्यामध्ये पाणी टाकायचं थोडंसं, आणि मीठ टाकायचं। आता हे मीठ मी 1 चमचा घेतलेलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ घ्या। हे बघा, आता मी ह्याच्यात मीठ मिक्स केलेलं आहे। आता ह्याला चांगली उकळी येऊन द्यायची, आणि मग आपण ह्याच्यामध्ये जे मी तुम्हाला तांदूळ दाखवले होते ते आपण ह्याच्यामध्ये मिक्स करायचे। हे बघा, आता मी पाण्याला उकळी आलेली आहे, त्यानंतर मी आता मस्तपैकी त्याच्यात तांदूळ मिक्स केलेले आहेत। आता पाणी थोडं थोडं टाकत आपण जसं तांदूळ शिजवून घेतो तसं तांदूळ हे भात ह्याच्यात शिजवून घ्यायचे। हे तांदूळ, हे बघा, आता ही डाळ आहे ना, आणि आपण भाज्या सगळ्या जे मिक्स केल्या होत्या त्या रवीने अशा थोड्याशा घोटून घ्यायच्या, म्हणजे कसं होतं सगळं एकजीव होतं। हे बघा, आता हे 2 कांदे घेतलेले ते एकदम बारीक चॉप करून घ्यायचे, चिरून घ्यायचे। आलं लसूणची पेस्ट घ्यायची 2 चमचे। हे बघा, आता हे 2 टॅमॅटो पण घेतलेले आहेत मी, आणि टॅमॅटो 2च टाकायचे बारके, कारण आपण आंबट चुका टाकलेला आहे त्याच्यामध्ये, आता जास्त आंबट होईल। हे बघा, आता हे 2 चमचे मोठे तेल घेतलेलं आहे मी, आणि तुम्हाला कांदा दाखवले होते मी बारीक चॉप केलेले। आता हे तेलामध्ये छान आपल्याला गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचंय। हे बघा, आता हे मी मसाले घेतलेले आहेत सुके, तर अर्धा चमचा हळद घेतलेला आहे, 1 चमचा मिरची पावडर घेतलेली आहे, आणि 1.5 चमचा धने पावडर घेतलेली आहे, आणि 1 चमचा आपला घरात बनवलेला जो गरम मसाला असतो तो घेतलेला आहे। हे बघा, आता कांदा गुलाबी झाला की टॅमॅटो पण आपल्याला त्यात मिक्स करायचा आणि चांगला मऊ होऊन द्यायचा आहे त्याच्यामध्ये। हे बघा, आता टॅमॅटो आणि कांदा मऊ झाला ना की त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट आपल्याला मिक्स करायची आहे। हे बघा, आता जे मी तुम्हाला सुके मसाले सांगितले होते ना, ते मसाले पण आपल्याला ह्याच्यामध्ये छान आता मिक्स करून एकजीव करून घ्यायचा आहे। हे बघा, आता मी ते डाळ आणि पालक सगळ्या भाज्या ज्या घोटून घेतल्या होत्या ना छानपैकी रवीने,
त्या पण आपल्याला आता ह्याच्यामध्ये ते पूर्ण मिक्स करायचंय। हे बघा आता हे मीठ घेतलेलं आहे मी 1 चमचा। मीठ आता तुमच्या आवडीनुसार घ्या। हे बघा आता ह्याच्यात मी मिक्स केलंय मीठ। आता छान एक उकळी येऊन द्यायची। हे बघा आता उकळी आलेली आहे। आता आपलं हे शाकभाजी झालेली आहे। आता हे कढईत थोडंसं तेल घेतलेलं आहे मी तडक्याला। हे बघा आता असा लसूण घ्यायचा, तो थोडासा चॉप करून घ्यायचा बारीक बारीक। हे बघा आता ही थोडीशी कलरची मिरची पावडर घेतलेली आहे मी। आता हा लसूण आहे ना छान जरासा गुलाबी आणि लय काळपट नाही होऊन द्यायचा, व्यवस्थित असा परतून घ्यायचा। हे बघा आता मी तुम्हाला प्लेटमध्ये दाखवली, तुम्हाला तडका पण मी त्याच्यात पण दिलता भाजीमध्ये आणि ह्या प्लेटमध्ये पण दिलेला आहे। आणि हा जो राईस केला होता आपण तो पण आहे, कारण ह्या शाकभाजी बरोबर हाच राईस खूप छान लागतो खायला। आणि हा पापड हे बघा, हे बघा ही अशी छान दिसते बघा शाही भाजी, खूप खायला टेस्टी लागते। तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटली ते। हे बघा जवळनं पण दाखवते, खूप सुंदर लागते खायला। अशा प्रकारे आपली शाही भाजी बनवून झाली आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा। थँक्स फॉर वॉचिंग।